लातूरकरांनो जागे व्हा. जर का आपल्या लातूरचे माजी महाराष्ट्राचे CMबद्दल जर का कोणी टिप्पणी करतं तर पूर्ण लातूरला ते ठेच लागतं. पण लातूरकरांनो, तुमच्या इथली 12 वर्षाची एक चिमुकली शाळेमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करते असं प्रकरण समोर येतं. तर लातूरकरांनो, तुम्ही कुठं असतात तेव्हा? का म्हणून त्या मॅटरला उचललं नाही? का म्हणून त्यांच्या आईवडिलांना सपोर्ट करण्यासाठी तिथं अजून धरण्यावरती तुम्ही गेले नाही? का म्हणून लातूरचे अजून एकही MLA, एकही MP त्याच्यावरती जाऊन हस्तक्षेप करत नाही आहे? का म्हणून महाराष्ट्रामध्ये न्याय मिळत नाही मुलींना? कधी रेप होऊन जातं तर कधी सुसाईड होऊन जाते लहान लहान लेकरूंचं. कधी कधी बिबटे उचलून घेऊन जात आहेत लहान लहान लेकरूंना. ह्या समस्यांकडे दुर्लक्ष करून सण तुम्ही टिप्पणींवरती आणि पॉलिटिकल पार्टीवरतीच खेळणार आहेत का? कधीतरी जर जागे व्हा. कधीतरी तर राजकारणाला सोडून समाजकारणाकडे लक्ष द्या. कारण कधी तुम्ही समाजकारण जर का 10% पण केलं ना तर तुम्हाला राजकारणामध्ये सगळेजण निवडून देणार. ही गोष्ट माझी लक्षात असू द्या. म्हणून एकच गोष्ट सांगतोय तुम्हा सगळ्यांना मी विनंती करून सर, की त्या मुलीला न्याय मिळवून द्या. 12 वर्षाची चिमुकलीने कॉटवरती बसून या पलंगावरती मांडी घालून बसतायत नाही, तिथं आत्महत्या केलेली आहे असं प्रकरण समोर येतं. आणि लातूरची मीडिया ती दाखवतसुद्धा नाही. महाराष्ट्राच्या घरोघरांपर्यंत ही बातमी पोचून जायला पाहिजे होती, आतापर्यंत पोचलेली नाही आहे. तर काय करते लातूरकरांनो तुम्ही? एक BJPचा MLA येऊन काहीतरी प्रवक्ता एक स्पीच देऊन चालला जातो त्यांचावाला, तर तुम्ही त्याच्यावरती भलतंच काहीतरी करतात, पुरं लातूर पेटवून टाकतात. पण ह्या गोष्टीला तुम्ही अजून तरी का पेटवलं नाही? का म्हणून त्या गोष्टीला तुम्ही हायलाईट केलं नाही? गेल्या रविवारची गोष्ट ही 2 दिवस पलीकडची गोष्ट आहे. अजूनपर्यंत ती घराघरांपर्यंत पोहोचलेली नाही आहे. मीडिया कमजोर आहे का तुम्ही? हा प्रश्न स्वतःला विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.